हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण इंग्रज मराठा संघर्ष याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता मग आपल्या आजच्या विषयाकडे. जर या आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाऊ नक्की. चला आता मग आपल्या आजच्या विषयाकडे. इंग्रज मराठा संघर्ष. तर पहिले इंग्रज मराठा युद्ध 1775 ते 82 मध्ये झाले. पार्श्वभूमी होती मराठ्यांवरील आपत्ती. 1761 पानिपत. पेशवा माधवराव यांचा मृत्यू. रघुनारायण पेशवा सरदारांचा विरोध. तसेच इंग्रज विरुद्ध रघुनाथराव पेशवा सुरत करार. युद्ध सर्व सरदार एकत्र 1775 ते 82. सालबाईचा तह 1782. पुढे पाहूया. दुसरे इंग्रज मराठा युद्ध. वसईचा तह 13 मे 1803 मध्ये बाजीराव पेशवा झाले. इंग्रजांविरुद्ध शिंदे, होळकर, भोसले एकत्र आले. ऑर्थर वेलस्लीने शिंदेंचा पराभव. सुरजी अंजगाव तह. उत्तरेस जनरल लेक नियुक्त. देवगाव तह 17 डिसेंबर 1803 भोसले विरुद्ध इंग्रज. राजघाटचा तह 7 जानेवारी 1806 होळकर विरुद्ध इंग्रज. पुढे पाहूया. तिसरे इंग्रज विरुद्ध मराठा युद्ध. तर बाजीराव कर्नल क्लोज संबंध. बाजीराव एल्फिस्टन संबंध बिघडले. बडोदा नरेश फतेसिंग गायकवाड गंगाधर शास्त्री पटवर्धन यांना पुण्याला पाठवले. बाजीरावांचे सेनापती त्र्यंबकजी डेंगळे. 20 जुलै 1818 गंगाधर शास्त्रींचा पंढरपुरात खून. त्र्यंबकजी डेंगलेवर आरोप. पेशव्यांवर दबाव. 13 जून 1817 पुणे तह बाजीराव विरुद्ध इंग्रज. पुढे पाहूया. इंग्रजांच्या अपमानजनक अटी. तर पेशवेपद सोडणे, तसेच नगर नर्मदेच्या उत्तरेकडील प्रदेश बुंदेलखंड माळवा सोडणे. त्यानंतर त्र्यंबकजीस कुणी समजावे. परराज्यांशी परवानगीशिवाय संबंध ठेवू नये. तैनाती फौजांची संख्या वाढवावी. गायकवाडांवरील थकबाकी रद्द करावी. तसेच सिंहगड, रायगड, पुरंदर किल्ले इंग्रजांना द्यावे अशी त्यांच्या अपमानजनक इंग्रजांनी अटी घातल्या होत्या. पुढे पाहूया. युद्धनीती काय होती ते पाहूया. तर शिंदे इंग्रज तह. होळकरांचा महिदपूरची लढाई. भोसल्यांचा सीताबर्डीची लढाई. पेशव्यांचा सेनापती बापू गोखले. त्यानंतर 5 नोव्हेंबर 1817 एल्फिस्टन स्मिथने येरवडा खडकीत मराठ्यांचा पराभव. पुढे पाहूया. बालाजी पंतने शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकवला. कोरेगाव भीमा 1 जानेवारी 1818. आष्टीचे युद्ध 19 फेब्रुवारी 1818 बापू गोखले मारले गेले. धुळकोट नर्मदा परिसरात बाजीराव 3 जून 1818 सर जॉन माल्कमला शरण. पुढे पाहूया. बाजीरावाची कानपूरजवळ ब्रह्मवर्त किंवा बिठूर येथे रवानगी. 8 लाखाची पेन्शन बंद केली. मृत्यू 28 जानेवारी 1851. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया त्याच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.